खोपोली पालिकेत शिंदे सेना आणि भाजपमध्ये सुप्त संघर्ष. नगराध्यक्ष विश्वासात घेत नसल्याचा नगरसेवकांचा आरोप. भविष्यात संघर्ष वाढण्याची शक्यता. खोपोली नगरपालिकेत सत्ताधारी शिंदे सेना आणि भाजपमध्ये सुप्त संघर्ष सुरू असल्याचे वृत्त आहे. महत्त्वाच्या निर्णयांमध्ये नगराध्यक्ष कुलदीपक शेंडे विश्वासात घेत नसल्याचा गंभीर आरोप भाजपच्या नगरसेवकांकडून केला जात असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे. शिंदे सेनेकडून सतत डावलले जात असल्याची भावना भाजपच्या गोटात निर्माण झाल्याने भविष्यात हा संघर्ष आणखी तीव्र होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. खोपोली नगरपालिकेची सार्वत्रिक निवडणूक शिंदेंची शिवसेना, भाजप आणि आरपीआयने एकत्र येत महायुतीच्या माध्यमातून लढवली. 31 पैकी 15 जागा शिंदे सेनेने जिंकल्या तर भाजपला 4 जागांवर यश मिळाले. कुलदीपक शेंडे थेट नगराध्यक्ष म्हणून निवडून आले. निवडणूक पार पडल्यानंतर भाजपच्या वाट्याला उपनगराध्यक्ष पद आले. विक्रम यशवंत साबळे हे सध्या उपनगराध्यक्ष म्हणून काम पाहत आहेत. सत्तेत आल्यानंतर नगराध्यक्ष कुलदीपक शेंडे आणि शिंदे सेनेकडून भाजपच्या नगरसेवकांना विश्वासातच घेतले जात नसल्याचा आरोप होतोय. समन्वयाचा अभाव असल्याने दोन्ही पक्षांमध्ये मोठी दरी निर्माण झाल्याचे चित्र आहे. दोन्ही पक्षांनी मिळून शहराचे प्रश्न सोडवण्याचा निर्णय घेतला असताना शिंदे सेनेकडून सतत डावलले जात असल्याची भावना भाजपच्या गोटात निर्माण झाल्याचे खात्रीलायक वृत्त आहे. भाजपच्या खोपोली शहरातील प्रमुख पदाधिकाऱ्यांची एक बैठक नुकतीच पार पडली. या बैठकीत नगराध्यक्ष कुलदीपक शेंडे तसेच शिंदे सेनेच्या कार्यपद्धती विरोधात नगरसेवकांनी स्पष्ट नाराजी व्यक्त केल्याचे खात्रीलायक वृत्त आहे. भाजपाच्या नगरसेवकांनी शिक्षण समितीच्या सदस्यपदाचा राजीनामा द्यायचा निर्णय घेतला असून शिंदे सेनेच्या या आडमुठ्या भूमिकेमुळे भविष्यात महायुती सोबत राहायचे की नाही याचाही गांभीर्याने विचार सुरू असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. सत्ताधारी शिंदे सेना आणि भाजपच्या या संघर्षामुळे शहरातील महायुतीवरच प्रश्न निर्माण झाला आहे. ब्युरो रिपोर्ट, संवाद मराठी लाईव्ह, खोपोली. श्री गणपती संस्थान महड, तालुका खालापूर, जिल्हा रायगड. श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्त निवासाची सोय, स्वच्छता आणि 24 तास गरम पाणी. सीसीटीव्हीची नजर. आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा 02192 26 69 12 72 76 47 38 54.